वेलकम ऑल फ्रेंड्स. चला तर बघूया मित्रांनो, इतिहासाच्या पानावर काही कथा रक्ताने नव्हे तर श्रद्धेने, शौर्याने आणि बलिदानाने लिहिल्या जातात. तर आपण असेच एक कथा पाहणार आहोत. काही चेहरे वयाने लहान असतात, पण त्यांचं धैर्य काळालाही लहान ठरवतं. आणि आजचा दिवस असा आहे ज्या दिवशी भारत मातेने 2 बालवीरांच्या बलिदानाने आपला मस्तक अभिमानाने उंचवला आहे. 27 डिसेंबर वीर बाल स्मृती दिवस. आज आपण आठवण करतो श्री गुरु गोविंद सिंह महाराजांचे धाकटे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग 9 वर्षाचा होता आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग 7 वर्षाचा. हे 2 मुलं नव्हती, हे होते धर्माचे 2 दीपस्तंभ ज्यांनी मृत्यूला सामोरं जात अमरत्व मिळवलं. त्या कथा आहे अशी, तो काळ होता एकदम अन्यायाचा. इतका अन्याय होत होता, अत्याचार होत होता, धर्मांतराच्या तलवारीचा असा तो काळ होता. मुघल सत्तेचा जुलूम संपूर्ण उत्तर भारतात पसरला होता आणि आजच्या या जुलमी सत्तेत धर्म बदलला नाहीतर मृत्यू हा एकच कायदा चालत होता. हा कायदा लोकांवर अतिशय अन्यायकारक होता. गुरु गोविंद सिंह महाराजांनी अन्यायासमोर झुकण्यास नकार दिला. त्यांचे आयुष्य म्हणजे धर्म, शौर्य आणि बलिदानाचा यज्ञ होता. आणि हा यज्ञ, पण या यज्ञात नियतीने गुरूंची परीक्षा घ्यायची ठरवलं. तर मग काय पाहता, नियती साहेबजादा आपल्या आजी माता गुजरी यांच्यासोबत होते आणि थंडी, भूक, तहान, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. आजी म्हणत होती, बाळांनो लक्षात ठेवा, तुम्ही गुरु गोविंद सिंहांचे पुत्र आहात. तुमचं मस्तक झुकणं म्हणजे धर्म झुकणं. त्या लहान डोळ्यात भीती नव्हती, फक्त श्रद्धा होती. फसवणूक केली आणि कैद केली. एका स्वार्थी व्यक्तीने विश्वासघात केला आणि साहिबजादांना मुघल सत्तेच्या हाती सोपवलं आणि त्यांना नेमण्यात आलं. सरहिंदच्या नवाब वजीर खान समोर दरबारात सोनं होतं, सत्तेचा गर्व होता, पण तेथे माणुसकी नव्हती. वजीर खान म्हणाला, तुम्ही अजून लहान आहात, इस्लाम स्वीकारा, राजवैभव मिळेल तुम्हाला, राजवैभव आहे ना मान्य? तेव्हा 9 वर्षाचा जोरावर सिंग म्हणाला, धर्म वय पाहत नाही, आम्ही गुरूंचे पुत्र आहोत. 7 वर्षाचा फतेह सिंग शांतपणे म्हणाला, मृत्यू स्वीकारू, पण धर्म नाही बदलणार. दरबार स्तब्ध झाला. इतकं धैर्य इतक्या लहान वयात? आणि अमानुष शिक्षा देण्यात आली. त्या बालकांना आदेश झाला, जिवंत भिंतीत चिरा. एक एक वीट रचली जाऊ लागली. प्रत्येक वीट म्हणजे मानवतेवरचा आघात होता. पण त्या बालकांच्या ओठावर एकच नाव होतं, वाहेगुरु, वाहेगुरु. भिंत उंच होत गेली आणि इतिहास झुकत गेला. माता गुजरींचा अंत. ही बातमी ऐकताच माता गुजरींनी आपला देह सोडला. 3 बलिदान एकाच दिवशी. एक धर्मासाठी, एक श्रद्धेसाठी, एक माणुसकीसाठी. म्हणजे आजचा हा बालदिन म्हणून आपण आज 27 डिसेंबर फक्त स्मरणाचा दिवस नाही, तर त्या इतक्याच्या छोट्याशा वयात या 2 पुत्रांनी आपलं धर्मासाठी, श्रद्धेसाठी आपलं जीवाचं बलिदान दिलं, त्यागाचं बलिदान दिलं. इतकी त्यांची श्रद्धा, आणि म्हणूनच आज त्यांच्या नावाने बालस्मृती दिन म्हणून, बालवीर दिन म्हणून आजचा दिन साजरा केला जातो. मित्रांनो बघा, आपणही या बालवीरांकडून त्या काहीतरी प्रेरणा घेऊया. त्यांची स्मृती म्हणून त्यांना कोटी कोटी प्रणाम करूया. आणि त्यांचं स्मरण आपल्या मुलाबाळांना करून देऊया. त्यांना त्यांचं धैर्य सांगूया आणि
आपल्या मुलांमध्ये पण असं काहीतरी प्रेरणा देऊया. आजचा 27 डिसेंबर फक्त स्मरणाचा दिवस नाही, हा दिवस आहे धैर्य शिकण्याचा, संस्कार जपण्याचा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा. आजची पिढी विचारते, इतक्या लहान वयात एवढं धैर्य कसं? बघा, त्या काळी नुसतं एका शब्दाने तरी एवढ्या लहान वयात त्यांनी आपल्या माताच्या पित्याच्या शब्दापुढे नाही. उत्तर एकच आहे, संस्कार, श्रद्धा आणि सत्य. चिरंजीव झाले ते जे मृत्यूला घाबरले नाहीत. चिरंजीव झाले ते मृत्यूला घाबरले नाहीत. अमर झाले ते ज्यांनी धर्म विकला नाही, ज्यांनी धर्म विकला नाही. सलाम त्या माझ्या वीर बालांना, सलाम त्या माझ्या वीर बालांना, सलाम साहिबजादांना, सलाम साहिबजादांना. वीर बाल स्मृती दिवस 27 डिसेंबर. आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण या बालवीरांना मनापासून वंदन करूया, त्यांना आठवूया आणि त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊया. आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊया. असेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रेरणाचा असतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.